मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर. सिंहगड परिसरात एकता नगर आणि निंबज नगरची राज ठाकरेंकडून पाहणी. नुकसानग्रस्तांशी संवाद. पानशेत धरण 94% भरलं. पाणीसाठा वाढल्यानं सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातील पूर नुकसानाचे 80% पंचनामे पूर्ण. पूरग्रस्तांना सर्व सुविधा देण्यासाठीचं काम सध्या सुरू. पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर कायम. ताम्रपर्णी आणि घटप्रभा नदीचं पाणी पात्राबाहेर. भाजप नेते शिवाजीराव पाटलांकडून पूरपरिस्थितीची पाहणी. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 1 इंचानं कमी. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फुटांवर. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे बंद. कोल्हापूरकरांना मोठा दिलासा. कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती. ऊस पिकात पुराचं पाणी तर कोवाड बाजारपेठेत पाणी शिरल्यानं दुकानांचं नुकसान. अलमट्टी धरणातून 3.25 लाख पाण्याचा विसर्ग. पंचगंगा नदीची पाणी पातळी 1 इंचानं घटली. सांगलीतील कृष्णा नदीची पातळी 40 फुटांवर. पुराचा धोका नसला तरी सतर्कतेचा इशारा कायम. सांगलीच्या चांदोली धरणातून सध्या 16,385 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. वारणा आदी मोरणा नदीकाठावरील 21 गावांना फटका. अहमदनगर शहराला पाणीपुरवठा करणारं मुळा धरण 55% भरलं. आठवडाभर कोसळलेल्या पावसामुळे मुळा धरणात पाण्याची आवक. सततच्या पावसामुळे नागपुरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो. नाग नदीच्या सुरक्षा भिंतीचं बांधकाम सुरू असल्यामुळे तलाव ओव्हरफ्लो होऊ नये यासाठी पंप लावून पाणी बाहेर काढलं जात असताना तलाव ओव्हरफ्लो. नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी. बॅरिकेडिंग ओलांडून तरुणांची धबधब्याजवळ गर्दी. पोलिसांचं दुर्लक्ष. नागपूरच्या भिवापूर तालुक्यात चिखलापार पुलावरून ट्रक गेला वाहून. उंबरेड सिरसी हिंगणघाट मार्गावरची घटना. ट्रकमध्ये दोघे असल्याची गावकऱ्यांची माहिती. नांदेडमध्ये एका तरुणाला पुराच्या पाण्यात मोटरसायकल नेणं महागात पडलं. तरुण थोडक्यात बचावला. मोटरसायकल मात्र वाहून गेली. व्हिडिओ व्हायरल. नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या वडाळी परिसरात बिबट्याचा वावर. बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला कैद करण्यासाठी वनविभागानं पिंजरे लावण्याची मागणी. अहमदनगरच्या राहता शहरात बिबट्या आणि कुत्र्याच्या झपाटीचा थरार. सीसीटीव्ही कॅमेरानं टिपला. वैजापूरकर वस्तीवरची घटना. कोरेगाव पार्कमधील पॉप्युलर हाईट्स बहुमजली इमारत कोसळण्याची भीती. सुरक्षा भिंत पावसाच्या पाण्यानं कोसळल्यानं इमारत कोसळण्याची ही भीती. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन. सिंहगड रोड पूरग्रस्त भागात कर्तव्यात कसूर ठेवल्याप्रकरणी कारवाई. पुण्यात पुन्हा कोयता गँग सक्रिय. लोहगाव परिसरात कोयत्यानं दुकानाची तोडफोड. विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पुण्याच्या दौंड तालुक्यात भीमा नदीत मगर आढळल्यानं खळबळ. आलेगाव देऊळगाव राजे या परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. कोपरखैरण्यामध्ये अत्याचार करून हत्या करण्यात तरुणीच्या मारेकऱ्यांना त्यांना फाशी द्या या मागणीसाठी भव्य लॉंग मार्च. हजारोंच्या संख्येनं नवी मुंबईकरांचा सहभाग. नवी मुंबईच्या उरणमध्ये हत्या झालेल्या तरुणीच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात पोलिसांना अपयश. पोलीस ठाण्यावर गावकऱ्यांचा मोर्चा. मुंबईच्या पवई परिसरात खड्ड्यांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन. खड्ड्यांमध्ये भातशेती करत निषेध नोंदवला. तसंच वाहन चालकांना खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यासाठी पेनकिलर, झेंडूबाम आणि आयोडेक्सचं वाटप केलं. धारावीकरांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्यात येऊ नये म्हणून प्रयास संस्थेकडून मुलुंड भागात आंदोलन. आंदोलनात स्थानिक मुलुंडकर मोठ्या प्रमाणात सहभागी. नवी मुंबईच्या सीबीडीमध्ये कोसळलेल्या 3 मजली इमारतीचा व्हिडिओ व्हायरल. 2 दिवसांपूर्वीची घटना. दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू तर 2 जखमी. भिवंडीच्या कांबारी नदीपात्रात अज्ञात मृतदेह आढळल्यानं खळबळ. मृतदेह कोणाचा या प्रकरणी निजामपूर पोलिसांकडून तपास सुरू. मुंबईच्या दादर परिसरात चित्रा थिएटरच्या कॅन्टीनला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. आगीत कॅन्टीनचं किरकोळ नुकसान. मीरा भाईंदरमध्ये ऑटो रिक्षा आणि कारची धडक. अपघातानंतर ऑटो चालकाला मारहाण. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपली. मारहाण करणाऱ्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
वाशी हिट अँड रन प्रकरणी आरोपी सुभाष शुक्ला आणि भगवत तिवारी याला अटक। सुभाष शुक्ला हा शिकाऊ ड्रायव्हर असल्यानं अपघात झाल्याची माहिती। 25 महिलांची लग्न करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला नालासोपारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या। वसई कोर्टाकडून आरोपी फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी। उल्हापूरच्या पोलीस मुख्यालयातून पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकी चोरीला, भरदुपारी चोरीचा प्रकार घडल्यानं खळबळ। जालना पोलिसांकडून चोरीच्या 13 मोटरसायकल जप्त, एका आरोपीला अटक। सांगलीमध्ये शिक्षण सेवक सहकारी सोसायटीच्या वार्षिक सभेत शिक्षकांचा राडा, शिक्षकांनी एकमेकांची कॉलर धरून केली धक्काबुक्की। सोलापुरात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पेन्शन आक्रोश मोर्चा, सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारी कर्मचारी रस्त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते सोलापूर जिल्हा परिषदेपर्यंत मोर्चाचं आयोजन। जळगावमध्ये जागतिक वाघ दिनानिमित्त भव्य रॅली, वाघांचं संवर्धन व्हावं, त्यांची शिकार करण्यात येऊ नये यासाठी जनजागृती रॅलीचं आयोजन। नांदेड शहरात श्रीनगर मुख्य मार्गावर झाड कोसळलं, रस्त्यावरून स्कूटीनं जाणारे पती पत्नीसह 13 वर्षाचा मुलगा जखमी। नाशिकच्या चाडेगाव शिवारात वर्गणीच्या पैशातून एकावर गोळीबार करून फरार झालेला आरोपी गजाड, गुंडविरोधी पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे फरार सचिन मानकरच्या मुसक्यावर। होर्डिंग कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई पालिका लवकरच कठोर नियमावली आणणार, रस्ते, ब्रिज आणि फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे होर्डिंग्स लावण्यास बंदी घातली जाणार। वीज आणि पाणी जोडणी मिळाल्याचं सांगून घर आणि दुकान अधिकृत असल्याचा दावा करणाऱ्या रहिवाशांना उच्च न्यायालयाचा झटका, लाईट बिल अधिकृत बांधकामाचा पुरावा नाही, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा। लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातून 1.25 कोटी महिलांचे अर्ज, सर्वाधिक 5 लाखाहून अधिक अर्ज पुणे जिल्ह्यातून आल्याची माहिती। 12 ऑगस्टला अहमदनगरमध्ये जरांगेंची शांतता रॅली, अनुषंगानं मराठा बांधवांचं नियोजन, 10 लाख मराठा बांधव रॅलीत सहभागी होणार असल्याचा अंदाज। कल्याण पूर्वेतून गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप जिल्हा कोर कमिटीची बैठक, रवींद्र चव्हाण, निरंजन डावकर यांची उपस्थिती। गणपत गायकवाडांची पत्नी सुलभा गायकवाड निवडणूक लढवण्याची शक्यता। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपची पश्चिम महाराष्ट्रात विभागीय बैठक, चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, भाजप नेते समरजित सिंग घाटगे, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे 2 दिवस नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय तटकरेंची आढावा बैठक। भाजपचे माजी मंत्री प्रकाश मेहता यांचं घाटकोपरमध्ये शक्ती प्रदर्शन, यंदा प्रकाश मेहता यांना विधानसभेसाठी तिकीट मिळणार का याकडे लक्ष। सरकारसोबत सध्या कुठलीही चर्चा नाही, मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण, प्रकाश आंबेडकर सत्तेमध्ये नाहीत तर त्यांच्याशी चर्चा कशाला, जरांगेंचा सवाल। विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 11 आमदारांना विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हेंकडून सदस्यत्वाची शपथ, भाजपचे पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, प्रणय फुके, सदाभाऊ खोत यांचा शपथविधी संपन्न। काँग्रेसच्या विधान परिषदेचे आमदार प्रज्ञा सातव यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ, विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये पार पडला शपथविधीचा सोहळा। शिंदे गटाच्या कृपाल तुमाने आणि भावना गवळींनी आमदारकीची शपथ घेतली, शपथ घेतल्यावर भावना गवळींचा जय महाराष्ट्र जय एकनाथ असा नारा। ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकरांनी घेतली आमदारकीची शपथ, नार्वेकरांनी यावेळी ठाकरे कुटुंबियांचे आभार मानले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र दौऱ्यावर, आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णयानंतर राज ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढणार। वरळी विधानसभेतून मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढवण्याची शक्यता, त्यामुळे वरळीतून आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडेंमध्ये लढत होण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी असणार, 9 ऑगस्टला सभेत भूमिका स्पष्ट करणार बच्चू कडूंची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।